नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आपण आज एक जो चर्चेत विषय आहे एन्व्हायरमेंटचा, पर्यावरणाचा, तो म्हणजे इमिशन गॅप रिपोर्ट. तो आज बघणार आहे आपण की या अहवालात काय डिस्कस केला गेलेला आहे, हा रिपोर्ट काय सांगतो, हे कोण पब्लिश करतं आणि UNFCCCचे जे टार्गेट्स सेट झाले होते, तुम्हाला माहीत असेल COP 21 ही भरपूरदा परीक्षेत विचारली गेलेली आहे. त्याचे NDCs काय होते म्हणजे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स काय सेट झाले होते. टोटल 196 कंट्रीज जे आहेत त्यांनी जे सेट केलेले टार्गेट्स आहेत ते कुठले कुठले होते आणि त्याचा आणि याचा काय संबंध आहे किंवा त्याच्या आणि याच्यामध्ये किती तफावत आपल्याला दिसते आहे. तर हा रिपोर्ट आपण आज अशा प्रकारे डिस्कस करणार आहे. ओके, तर आता बघू की अहवाल कोण देतं. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे की हा अहवाल कोण देतं. तर कोण देतं आहे, एक UN ची संघटना आहे UNEP, दॅट इज युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. आता याची स्थापना केव्हा झालेली आहे हे पण माहिती पाहिजे. ती की झालेली आहे 5 जून. 5 जून आपला पर्यावरण दिवस असतो आणि या दिवशी ही याची स्थापना झालेली आहे. वर्ष कुठलं आहे तर 1972 याचं वर्ष आहे. आता हेडक्वार्टर्स कुठे आहे याचं, तर नैरोबी केनियामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता हाच रिपोर्ट ही संस्था देते का तर नाही, अजून बाकी रिपोर्ट्स पण आहेत, जसं की फ्रंटियर आहे, आपलं ग्लोबल ॲडॅप्टेशन गॅप रिपोर्ट हे पण आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे कुठले कुठले. आणि हा आपला इमिशन गॅप रिपोर्ट ही संघटना देत असते. आता UNEP एक्झॅक्टली काय करते तर अजेंडा सेट करत असते. म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या काय अजेंडा असला पाहिजे, कसं इमिशन्स होऊन राहिलं आहे, पर्टिक्युलरली जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते कसे पर्यावरणात उत्सर्जित होतात आहेत आणि ते कसे कमी केले गेले पाहिजे याचा अजेंडा ती सेट करत असते. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता या अहवालात काय डिस्कस केलं गेलेलं आहे, इंडियन एक्सप्रेसवरती एक आर्टिकल आलेला आहे की ज्याच्यामध्ये डिस्कस केलं गेलं की UNFCCC मध्ये आता UNFCCC पण होणार आहे 6 तारखेला. तुम्हाला माहीत असेल की जी इजिप्तमध्ये होते आहे. तर त्याच्यामध्ये जे डिस्कशन्स होतील आणि जे आधी डिस्कशन्स झालेले आहेत त्याचा आणि याचा काही संबंध लागत नाही आहे. म्हणजे कंट्रीज या आपल्या एक प्लेजेस घेतात आहेत, काहीतरी घोषणा करतात आहेत की आम्ही असं असं इमिशन्स कमी करू, पण हे जी रिपोर्ट सांगतो आहे तो काहीतरी वेगळाच सांगतो आहे. तर आपण हे आज डिस्कस करणार आहे. आता हे कुठे इम्पॉर्टंट आहे तर प्रिलिम्समध्ये तुम्हाला पर्यावरण आहे आणि जो मेन्स आहे आता रिटर्नमध्ये त्याच्यासाठी भरपूर स्ट्रॉंग पॉईंट्स मी तुम्हाला दिलेले आहेत सो दॅट यू कॅन राईट इट इन युअर आन्सर. म्हणजे तुम्हाला आन्सर लिहिताना ते पॉईंट्स व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. अजून एक फॅक्ट म्हणजे आपली एक बॅच लॉन्च होते आहे जी की 10 तारखेपासून लॉन्च होते आहे. 10 नोव्हेंबरपासून जी इंटिग्रेटेड बॅच आहे जी आपल्या विदर्भ IASच्या ॲपवरती तुम्हाला 10 नोव्हेंबरला दिसेल. ओके, सो बाकी याचे जे पॉईंट्स आहेत ते इथे दिलेले आहेत, काय त्याचे वैशिष्ट्य आहेत ते यामध्ये डिस्कस आपण करणार नाही तसे, पण तुम्हाला जर बघायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. पुढे जाऊ आपण. आपला जो मेन मुद्दा आहे आजचा दॅट इज इमिशन गॅप रिपोर्ट. सो या अहवालात काय म्हटलं आहे की महत्त्वाच्या बाबी कुठल्या कुठल्या फॅक्ट्स आपण बघणार आहोत. इमिशन गॅप रिपोर्ट आणि UNFCCC मध्ये जो आंतरसंबंध त्यांनी शो केलेला आर्टिकलमध्ये ते आज मी डिस्कस करेल. आणि भारताचा पुढाकार काय आहे या बाबतीत, म्हणजे भारताचं काय त्याचं स्टन्स आहे हे पण आपण डिस्कस करू. पुढे जाऊ आपण. आता बघा, UNFCCC तुम्हाला माहीत असेल युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज आहे, बरोबर. आता क्लायमेट चेंज जे होत आहे ते मेनली कशामुळे होत आहे तर ग्रीन हाऊस गॅसेस, बरोबर. जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, हरितगृह वायू आपण ज्याला म्हणतो, तुम्हाला माहिती पाहिजे कुठले कुठले गॅसेस हे ग्रीन हाऊस गॅसेस आपण संबोधतो. जसं की मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड एक आहे जो मेन गॅस आहे ग्रीन हाऊस गॅस, नायट्रस ऑक्साईड्स आहेत, वॉटर वेपर सुद्धा आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणून म्हणतोय. तर मग ग्रीन हाऊस गॅस किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय असतो, जसं तुम्ही जर एखाद्या कारमध्ये उन्हाळ्यात बसले तर काय होतं, पूर्ण काच जर वर असतील तर ती जी गाडी असते ती पूर्ण गरम होऊन जाते. दॅट इज नथिंग बट द ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, जी काय होते आहे की जी एनर्जी आहे सन एनर्जी ती ट्रॅप झाली त्या गाडीमध्ये. ओके, तसंच आपल्या
आपल्या जी अर्थ आहे, जी पृथ्वी आहे, तिथे आजूबाजूला जे ॲटमॉस्फिअर आहे किंवा जे गॅसेस आहे तिथे ती एनर्जी काय होते आहे, ट्रॅप होते, ते रेडिएशन काय होतं, ट्रॅप होतं. आणि हे कशामुळे होतं आहे, या वेगवेगळ्या गॅसेसमुळे होतं आहे. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे की UNFCCC जो COP21 झाला होता 2015 मध्ये, तो अत्यंत इम्पॉर्टंट होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांनी म्हणजे टोटल 196 राष्ट्र त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत किंवा आपण म्हणू की प्लेज घेतलेली आहे की आम्ही असं करू. ठीक आहे, तर मग हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये मेन फॅक्टर काय होता की जे ग्लोबल टेम्परेचर आहे, जागतिक तापमान आहे, ते कितीनी आपल्याला कमी ठेवायचं किंवा किती अंश डिग्री सेल्सिअसनी कमी करायचं आहे, तर 1.5 डिग्री सेल्सिअसनी किंवा 2 डिग्री सेल्सिअसनी, एक्झॅक्टली किती 1.5 डिग्री सेल्सिअसनी आपल्याला ग्लोबल टेम्परेचर हे कमी ठेवायचं आहे. ओके, हे आपण टार्गेट सेट केलेलं होतं. ओके, आता याच्यानंतर काय झालं की ग्लासगो एक कॉन्फरन्स झाली होती ग्लासगो येथे, बरोबर. COP26 आपण ज्याला म्हणू, ज्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राष्ट्रांनी एक आपण म्हणू घोषणा दिलेल्या आहेत. आणि आत्ता जी होणार आहे ती COP27 होणार आहे. ठीक आहे, COP27 मध्ये ही कुठे होते आहे, इजिप्त येथे होते. एक्झॅक्टली कुठे आहे, शर्म अल शेख या ठिकाणी ही कॉन्फरन्स भरणार आहे UNFCCC ची. तर हे या फॅक्ट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, हे आपल्याला कामात येणार आहे. कारण आपलं टार्गेट किती सेट करायचं आहे आपल्याला, 1.5 डिग्री सेल्सिअसनी आपल्याला ग्लोबल टेम्परेचर हे कमी ठेवायचं आहे. एवढं लक्षात राहील. पुढे जाऊ. आता रिपोर्ट काय सांगतोय आपला, आता हा जो रिपोर्ट आलेला आहे ही 13वी एडिशन होती रिपोर्टची. आतापर्यंत 12 एडिशन्स आलेल्या आहेत आणि ही 13 एडिशन होती 2022ची. तर याच्यामध्ये काय सांगताय की UNFCCC मध्ये जे घेतलेले प्लेजेस आहेत किंवा ज्या प्रतिज्ञा आहेत, प्लेजेस म्हणजे काय, ज्या आपण प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत 196 देशांनी, ज्याच्यामध्ये भारत आहे, तर त्यांचे हे जे या प्रतिज्ञा आहेत त्या नगण्य बदल घडवून आणतात आहेत. म्हणजे आपल्याला त्याच्यातून बदल दिसेल का, त्या प्लेजेसमधनं नाही, तर नगण्य बदल घडवून आणतील असा हा रिपोर्ट सांगतो. आणि 2030 पर्यंत फक्त किती, तर 1% हरितगृह वायू उत्सर्जन कमी होईल. किती होईल, जर या प्लेजेस जर आपण कंटिन्यू ठेवल्या किंवा हे जे टार्गेट्स आहेत ते तसेच कंटिन्यू ठेवले, तर 2030 पर्यंत फक्त 1 डिग्री सेल्सिअसनी 1 डिग्रीने 1%नी हरितगृह वायू हे कमी होतील. तर हे आपल्याला फॅक्ट ही लक्षात ठेवायची आहे. रिपोर्ट हा क्रिटिसाइज करतो आहे UNFCCCला, तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ. जागतिक तापमान जर असंच चालत राहिलं, जर देश हे असेच त्यांनी प्लेजेस जे घेतले आहेत त्या असेच त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या अशाच सुरू राहिल्या, तर जागतिक तापमान किती होईल, 2.8 डिग्री सेल्सिअसनी वाढेल. ओके, वाढण्याची शक्यता आहे. आणि याच्यासाठी जे आपण टार्गेट सेट केलं होतं की 1.5 डिग्री सेल्सिअसनी आपलं ग्लोबल टेम्परेचर कमी करायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर 45% उत्सर्जन कपात करण्याची गरज आहे. तर ही बाब तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जर 1.5 डिग्री सेल्सिअस ठेवायचं असेल तर रिपोर्ट काय सांगतो आहे की 45% उत्सर्जन आपल्याला कपात करावी लागेल. म्हणजे भरपूर गॅप दिसतो आहे, बरोबर. आता याच्यासाठी त्यांनी म्हटलेला एक वर्ड यूज केलेला आहे, परिवर्तनीय उपायाची गरज आहे. म्हणजेच काय, ट्रान्सफॉर्मेटिव्ह अप्रोच किंवा ट्रान्सफॉर्मेटिव्ह सोल्युशन्स याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून त्यांनी फूड प्रोसेसिंग किंवा फूड बिझनेसेस किंवा ॲग्री किंवा लाईफस्टॉक याच्याबद्दल त्यांनी ते बोललेले आहेत. बघा इथे ते दिलेले आहे की अन्न आणि शेती उद्योग याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की जे शेती आपण करतो, जनरली राईस हा जास्त कल्टिवेट केला जातो किंवा आपण म्हणू त्याला भात शेती ही जास्त केली जाते, पॅडी फील्ड्स ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यातनं जास्त करून मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड्स हे बाहेर निघतात. कारण तिथे अनॲरोबिक रेस्पिरेशन घडून येतं बाय व्हेरियस बॅक्टेरियाज, बरोबर. जे मिथॅनोकोकस किंवा मिथॅनोजेनिक बॅक्टेरियाज आहेत जे कन्वर्ट करतात मिथेनला वायू रूपामध्ये, तिथे ते तो गॅस बाहेर निघतो आहे. आणि दुसरं म्हणजे शेतीमध्ये काय असतं, लाईफस्टॉक पशुपालन, ज्याच्यामध्ये सुद्धा मिथेन हा बाहेर निघतो. जसं की 2 प्रोसेसेस मी दिलेले आहेत इथे. पुढे बघा,
हां बघा, आता जो पशुपालन आणि शेती उद्योगातून निघणारे वायू आहेत ते कुठले कुठले वायू आहेत, तर पहिला आहे मिथेन, जो अत्यंत म्हणजे आपण म्हणू की मिथेन हा जास्त निघतो आहे. कुठून निघतो, तर ब्लेंचिंग आणि फ्लॅक्च्युलन्स या प्रक्रियांमधून निघतो आहे. आता ब्लेंचिंग म्हणजे काय एक्झॅक्टली, तर गाई गुरं जे ढेकर देतात, म्हणजे जे रवंथ करून जे गॅस त्याच्या मुखातून बाहेर निघतो त्याला वर्ड आहे ब्लेंचिंग. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे फ्लॅक्च्युलन्स, म्हणजे आपण म्हणू की जे डायजेस्टिव्ह ट्रॅकमधनं त्यांच्या म्हणजे आपण म्हणू की डायजेस्टिव्ह ट्रॅकमधनं जे बाहेर गॅस निघतो आहे आफ्टर डायजेशन, त्याला म्हणतो आपण फ्लॅच्युलन्स हा वर्ड त्यांनी दिलेला आहे. या दोन प्रोसेसेस थ्रू तुमचा मिथेन हा बाहेर निघत असतो. दुसरं म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड आहे, जो आपल्या पशुपालनातून आणि शेतीतून निघतो आहे. जे मेनली कुठून निघतो, युरियामधून निघतो, किंवा युरिया म्हणजेच काय, मूत्र, याच्यातून निघतो आहे. देन नायट्रस ऑक्साईड आहे, NOx ज्याला म्हणतो, जो की ग्रीन हाऊस गॅस आहे, जो कशातून निघत असतो, शेण आणि मूत्र याच्यातून बाहेर पडतो. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की कुठला गॅस कशातून बाहेर निघतो आहे आणि किती त्याचं आपण म्हणू की ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट किती आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आता पुढे जाऊ. आता रिपोर्ट एक्झॅक्टली काय सांगतो, त्याचे फॅक्ट्स काय आहेत, तर रिपोर्टनी काय सांगितलं की टॉप 5 देश हे कुठले कुठले 5 देश आहेत जे जास्त ग्रीन हाऊस गॅस इमिशन करतात. तर सगळ्यात पहिला देश कुठला सांगितलं त्यांनी, चीन. ठीक आहे, चायना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्लेस केलेला आहे. नंतर आहे युरोपियन युनियन, जी युरोपियन युनियनचे 27 राष्ट्र आहेत ते आहेत सेकंड नंबरला. देन थर्ड नंबरला आहे आपला इंडिया. तर हे लक्षात ठेवायचं आहे की भारत कुठल्या नंबरला आहे, थर्ड नंबरला आहे. क्लिअर. देन चौथ्या नंबरला आहे इंडोनेशिया. हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. इंडोनेशिया कुठल्या याला आहे, तर 4th नंबरला आहे. आणि 5thला आहे ब्राझील. क्लिअर. 5thला कुठला आहे, ब्राझील. हे कुठले देश आहेत जे ग्रीन हाऊस गॅस जास्त उत्सर्जन करतात, तर टॉपला कुठला आहे, चायना. टॉपचा लक्षात ठेवायचा. आणि आपला भारत कुठल्या स्टेजला आहे, तर 3ऱ्या स्टेजला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात कसं ठेवायचं, तर युरोपियन युनियन CU म्हणून लक्षात ठेवू शकता, किंवा I2 CUI2. आणि ब्राझील फॉर ब्रू. तुम्हाला माहीत असेल ब्राझील इज फेमस फॉर कॉफी प्रोडक्शन. जे आपण अराबिका वगैरे कॉफी पितो, किंवा रोबस्ता जी कॉफी व्हेरायटी आहे ती इथली फेमस आहे ब्राझीलची. तर ब्राझील इज फेमस फॉर कॉफी प्रोडक्शन, माहीत असेल. सो ब्राझील फॉर ब्रू लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला ट्रिक म्हणून सांगता येईल की CUI2 हा त्याचा कोड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. C फॉर चायना, EU फॉर युरोपियन युनियन, किंवा ECE पण लक्षात ठेवू शकता. देन I2 म्हणजे I म्हणजे इंडिया फर्स्ट येतो आहे, देन इंडोनेशिया, अँड देन ब्राझील हा 5वा देश आहे. आणि नंतर येतो USA 7व्या नंबरला. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ आपण. आता फॅक्ट्स काय काय दिलेले आहेत, सगळे पर्सेंटेज तुम्हाला रायटिंगसाठी कामात येतील, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर या रिपोर्टनी सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं की जे ह्युमन लिंक्ड इमिशन्स आहेत, म्हणजे अँथ्रोपोजेनिक कॉजेस आहेत इमिशनचे, ते किती % आहेत, तर 8% आहेत. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय की मानवी ॲक्टिव्हिटीज थ्रू जो इमिशन होत आहेत किंवा उत्सर्जन होतात आहेत गॅसेसचं, कशाचं की ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ते किती उत्सर्जित होतात आहेत, तर किती % उत्सर्जित होतात आहेत, 8%, 8%. तर लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात जास्त आंतरराष्ट्रीय वाहतूक जी चालते त्याच्यामधनं किती % होत आहे, तर 55% हा होतं. म्हणजे सगळ्यात जास्त जे उत्सर्जन होतं आहे ग्रीन हाऊस गॅसेसचं किंवा CO2 मेनली, तो कशाने होतो आहे, तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीमुळे होत आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. देन ग्लोबल ॲव्हरेज पर कॅपिटा म्हणजे काय की ॲव्हरेज जर काढला आपण ग्लोबली, प्रत्येक माणूस हा किती % उत्सर्जन करतो, पर कॅपिटाचं मिनिंग काय असतो, पर हेड किती उत्सर्जन होतं आहे. तर किती उत्सर्जन होतं आहे CO2चं, तर 6.3 टन्स ऑफ CO2 हा प्रत्येक जण, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज आहेत, उद्योग वगैरे क्षेत्र येतात, शेती येतं, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर किती आलेलं आहे, आपण ॲव्हरेज काढला तर 6.3 टन्स. आणि तोच भारताचा किती येतो आहे, तर 2.4 टन्स हा CO2 नगण्य आहे. भारत खूप कमी आहे. तर भारताचं किती होतं आहे, 2.4 टन्स, कारण उद्योग कमी आहे, पॉप्युलेशन कमी आहे भारताचं, बरोबर. जर आपण ग्लोबली विचार केला तर त्याचा ॲव्हरेज ऑब्व्हियसली कमी येईल. 2.4 टन्स ऑफ CO2 हा
उत्सर्जित होतो आहे भारताकडनं. तर हे पर कॅपिटाचे आपल्याला फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाऊ. आता न्यूझीलंडचं त्यांनी डिस्कस केलेलं आहे की हा जो न्यूझीलंड देश आहे तो सगळ्यात जास्त वन ऑफ द टॉप एक्सपोर्टर आहे कशाचा, डेअरी आणि मीट प्रोडक्ट्सचा. ठीक आहे, डेअरी आणि मीट प्रोडक्ट्स म्हणजेच आपण म्हणू त्याला लाईव्हस्टॉक. हा सगळ्यात जास्त काय करतो, एक्सपोर्ट करणारा देश आहे. आणि यांनी काय केलेलं आहे की जे शेती उत्सर्जन आहे, शेतीमधून जे उत्सर्जन निघतं आहे त्याच्यावरती कर आकारायला सुरुवात हा करणार आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, जे ॲग्रिकल्चरल इमिशन आहे त्याच्यावरती टॅक्स हा इम्पोज करणार आहे. हा देश लक्षात ठेवायचा आहे कुठला आहे, न्यूझीलंड आहे. ओके, तर हे तुम्ही केस स्टडीमध्ये लिहू शकता. तुमचं जे आन्सर रायटिंग असेल, जेव्हा पण तुम्हाला ग्लोबल इमिशन गॅप रिपोर्ट किंवा ग्रीनहाऊस गॅस इफेक्टवरती क्वेश्चन आला किंवा ग्रीनहाऊस गॅसेसवरती क्वेश्चन आलेला आहे, ग्लोबल वॉर्मिंगवरती क्वेश्चन आलेला आहे, तर तुम्ही याची केस स्टडी लिहू शकता. ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट टर्म आपल्याला बघायची आहे, दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणजे काय, जे की डिस्कस केलं गेलेलं आहे आर्टिकलमध्ये. तर ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल नावातच आहे, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय असतं की एखाद्या गोष्टीचं म्हणजे आपण पोटेन्शियल किती आहे हे आपण बघत असतो. तर याच्यामध्ये कशाचं पोटेन्शियल बघू आपण, गॅसेसचं, की जे गॅसेस आहेत त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा रेडिएशन करण्याचं किंवा ट्रॅप करण्याचं, रेडिएशन ट्रॅप धरून ठेवण्याची, हीट जी आहे ती धरून ठेवण्याची क्षमता किती आहे. आणि कशाच्या रिलेटेड आपण ती बघतो, तर CO2च्या. म्हणजे CO2मध्ये किती आहे आणि एखाद्या गॅसमध्ये, फॉर एक्झाम्पल NH4 मिथेनमध्ये किती आहे, तर त्याचे रिलेटिव्ह आपण काढू. जसं की CO2मध्ये जर 1 असेल तर मिथेनमध्ये 0.2 आहे बाबा. तर हे असं जेव्हा आपण काढतो किंवा त्याचं पोटेन्शियल आपण जेव्हा काढत असतो, दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. हे असं काय म्हणू आपण, मेट्रिक आहे किंवा युनिट आहे टू गेस किंवा टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऑफ दॅट आपण म्हणू की रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, जी रेडिएशन एनर्जी आहे, जी हीट एनर्जी आहे, तो गॅस किती ट्रॅप करून ठेवतो, पृथ्वीची जी रेडिएशन आहे ती किती ट्रॅप करून ठेवतो हे आपल्याला सांगता येईल या पोटेन्शियलच्या माध्यमातून. ओके, आणि हे कशाचे रिलेट काढण्यात जातं, तर CO2 गॅसच्या रिलेटिव्ह काढल्या जातं. क्लिअर, पुढे जाऊ. आता भारताने काय काय मेजर्स केलेले आहेत टू लोअर डाऊन द ग्रीनहाऊस इफेक्ट किंवा टू लोअर डाऊन द ग्रीनहाऊस गॅस इमिशन. तर आता बघा भारताचा पुढाकार काय काय केलेला आहे भारताने. तर सगळ्यात पहिले आहे आपली उजाला योजना, जी काय करते आहे की इफिशियंट इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणे, ही त्याचा उद्देश आहे उजाला योजना. देन पुढे आहे की जे नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स आहेत भारताने सेट केलेले, ते आत्ता ऑगस्टमध्ये अपडेट केलेले आहेत. तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. आधी किती होतं की जे GDPच्या 33 ते 35% उत्सर्जन कपात करणार होता भारत 2030 पर्यंत. कशानुसार, जे UNFCCC झालं होतं 2015चं, म्हणजे COP21 ज्याला आपण म्हणतो, त्या COPमध्ये नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक देशांनी केलेले होते. तर भारताने काय केलं होतं, भारताने म्हटलं होतं की आम्ही आमच्या GDPच्या 33 ते 35% काय करू, उत्सर्जन कपात करू. म्हणजे हे जे गॅसेसचे उत्सर्जन होत आहे त्याचं कपात करू. केव्हापर्यंत, 2030 पर्यंत. तर आता त्यांनी अपडेट केलेलं आहे रिसेंटली ऑगस्टमध्ये. त्यांनी काय म्हटलं, आता आम्ही 33 ते 35 नाही, किती करू, तर 45% आपण त्यांनी वाढवलेलं आहे. म्हणजे 45% आम्ही उत्सर्जन कपात करू. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर कितीपर्यंत करू, पण 2070 पर्यंत करू. ठीक आहे, सॉरी 2030 पर्यंत करू. आणि 2070 पर्यंत काय करू, तर नेट झिरो कार्बन उत्सर्जन, म्हणजे जे कार्बनचं उत्सर्जन होतं आहे ते 0 पर्यंत आणण्याचा प्रयत्न आम्ही केव्हापर्यंत करणार आहे, 2070 पर्यंत करणार आहे. अजून काय केलेलं आहे, तर जे इलेक्ट्रिसिटी आपण प्रोड्यूस करतो आहे ते इलेक्ट्रिसिटीमध्ये मेनली नॉन फॉसिल फ्युएल्स हे आपण यूज करू. म्हणजे जी रिन्युएबल एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, ह्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे अल्टिमेटली काय होईल की जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत, CO2 जो बाहेर निघतोय तो कमी होईल. ठीक आहे, तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. भारताने पुढाकार घेतलेले आहे फॉर NDC अपडेट. ठीक आहे, देन इंटरनॅशनल सोलर अलायन्स आपण केलेलंच आहे. जे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे त्याच्यामध्ये भारतानेच सुरुवात केलेली आहे.
ते इथेनॉल ब्लेंडिंग चालतंय, तुम्हाला माहीत असेल गडकरी नेहमी सांगत असतात की आपण इथेनॉल ब्लेंडिंग करतो आहे पेट्रोल डिझेलमध्ये. ते केव्हापर्यंत होणार आहे? 2025 पर्यंत होणार आहे. त्याच्यासाठी आपले जे इंजिन्स आहेत ते अपडेट केल्या जातात आहेत. अजून भारत स्टेज नॉर्म्स आहेत, भारत स्टेज 4 आहे, भारत स्टेज 6 आहे, जे आपण अपडेट केलेले आहे सो दॅट जो CO2 आहे तो कमी उत्सर्जित झाला पाहिजे, बरोबर. आणि दुसरं आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, ज्याच्या अंतर्गत आपण वेगवेगळे उपाय केलेले आहे टू रिड्यूस द ग्रीनहाऊस गॅस. ठीक आहे, तर हे भारताचा तुम्हाला पुढाकार माहिती पाहिजे, भारताने काय काय आतापर्यंत केलेलं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला काय सांगायचं आहे की जे नेहमी आपण फूड आणि ॲग्रिकल्चर रिड्यूस करतो किंवा निग्लेक्ट करतो ते तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायचं आहे सो दॅट आपले जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत ते कमी होतील. ठीक आहे, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू.